साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। गणेशोत्सवात येवला शहरातील विविध मंडळे अप्रतिम असे देखावे सादर करत असून यावेळी शहरातील बुंदेलपुरा तालीम संघ या मंडळाच्या वतीने शेतकऱ्याची व्यथा हा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे। यावेळी शेतकऱ्यावर ज्या वेळेस आर्थिक परिस्थिती उद्भवते त्यावेळेस अक्षरशः आपली जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येत असते। हा सर्व प्रसंग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अप्रतिमरित्या सजीव देखाव्याच्या माध्यमातून गणेश भक्तांकरता साकारला आहे। बुंदेलपुरा तालीम संघ आयोजित यावर्षी 2024 मध्ये आम्ही शेतकरीचा देखावा सादर करत आहोत। शेतकऱ्याची व्यथा जेणेकरून आपल्याला कळेल की शेतकरी गाई जेव्हा विकतो मार्केटमध्ये तर त्याला काय प्रसंग समोर यावे लागतात, त्याची परिस्थिती बिघडते, त्याच्याकडे पैसे नसतात, कारण नसताना त्याला सगळं मुलांचं शिक्षण असतं वगैरे वगैरे, त्यानंतर तो शेतीसाठी पैसा नसतो, मग तो गाय विकतो आणि मग गोसेवक म्हणून एक मंडळ असतं, ते येऊन त्यांना सहकार्य करतो शेतकरीला की ते समजून सांगतात की तुम्ही गाई विकू नका, आम्ही गोसेवक आहात, ही गाय आपण गोसेवामध्ये देऊ। बुंदेलपुरा तालीम संघाची शेकडो वर्षाची परंपरा आहे। गेल्या वर्षी आम्ही केदारनाथचा देखावा सादर केला होता, येवलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला होता आम्हाला, तर आम्ही यावर्षी सजीव देखावा करण्याचं आयोजन केलं। तर त्याचा विषय आहे शेतकऱ्याची व्यथा, म्हणजे शेतकरी जशी त्याच्या गाय विकण्यावर त्याला जी परिस्थिती उद्भवते तर त्याला शेवटपर्यंत काय पर्याय नसतो, तो त्याला ती गाय विकावीच लागते, मग त्याच्यावर जी कंडिशन येते ती आम्ही इथं शेतकऱ्याची व्यथा सगळी मांडलेली आहे। सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ, ठिकाण अमरधाम रोड, हॉटेल विक्रांती समोर, येवला।